देवाचा जो अवतार आहे ना, तो देवाचा जो अवतार आहे तो आपल्या काही कामाचा नाही. देव अवताराला येतो तर एकतर भक्ताचं रक्षण करतो, दुर्जनाचा संहार करतो. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी, म्हणजे सज्जनाचा हात हातामध्ये घेतो आणि दुर्जनाचा काटा काढतो. सज्जन सांभाळतो, दुर्जन संपून टाकतो. बरं का, जब जब होई धर्म की हानी, बाधई असुर अधम अभिमानी. जब जब होई धर्म की हानी, बाधई असुर अधम अभिमानी. जब जब होई धर्म की हानि, बाधई असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम, जय जय राम. प्रसिद्ध चौपाई तुळशीदासजींची, मी रामकथा करणारा महाराज. चौपाया फार सुंदर आहे. जब जब होई धर्म की हानि, बाधई असुर अधम अभिमानी. ज्या ज्या वेळेला भगवंत अवतारला येतो, संपत बाबा, तुकाराम बाबा, दत्ता महाराज, बाबाजी महाराज, लक्षातच ठेवा माझं, ज्या ज्या वेळेला भगवान अवताराला आलाय त्या त्यावेळेला सज्जनाला सांभाळतो, दुर्जनाचा काटा काढतो. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, भक्ता कारणे येणे घेतली से आळी, भक्ता कारणे येणे घेतली से आळी. 10 गर्भवास सोसिले वनमाळी, ओ हृदयी धरोणी तुम्ही आसी, खेळावया न्याव हृदयी धरोणी तुम्ही आसी, खेळावया न्याव माझ्या कानाची नाव भरी घ्याव, माझ्या कानाची नाव भरी घ्याव, नाव भरी घ्याव, नाव भरी घ्याव. किती गवळणी किती चाली म्हणून दाखवतो मग. अर्थ एवढाच आहे, भक्ताचं रक्षण करतो, सज्जनाला हाताला धरतो, दुर्जनाचा काटा काढतो. माझा तुम्हा सगळ्यांना प्रश्न आहे, आपण सज्जन आहोत का दुर्जन आहोत? लवकर बोला, पुढे जायचं. आपण सगळे सज्जन आहोत का दुर्जन आहोत? हा वा, बरेच जण म्हटले सज्जन. सज्जन कुणाला माहिती माहिती सज्जन कुणाला म्हणतात? बघता बघून मिळेना, बघता बघून मिळेना, बघता बघून मिळेना, बघता बघून मिळेना. तू कमने पैसा सज्जना पासोनी, बघता बघून मिळेना, काय स्पष्ट शब्दात तुकोबारायांनी सज्जन सांगितलं बघा. एका मिनिटात कळेल तुम्हाला. सज्जन कोण असतो? तुका म्हणे तैसा सज्जना पासोनी, पाहता अवगुण मिळेची ना. ज्याच्यात अवगुण नाही तो सज्जन. आपल्यापैकी असा कोण आहे इथं जो कधीच खोटं बोलला नाही? तुम्ही सज्जन म्हटले ना, सज्जन कधी खोटं बोलत नाही. आपले महाराजच खोटं बोलतो. महाराज मीच तुम्हाला म्हणतो वा
आता भालवणीच्या थोडं माग आहे तसं नगरमध्येच असतो नाही का? असं जे ना महाराज सगळेजण आपण कशाला तरी चटई टाकायला कशाला तरी खोटं बोलतो आपण सज्जनाच्या यादीत बसत नाही महाराज. हो काही अशी वारकरी आहेत महिन्याची वारी करतात पण त्यांचं वय नाही तरी हाफ तिकीट काढले ते कळतंय तुम्हाला. वयात बसत नाहीत तरी आधार कार्ड काढून घेतलंय 85च्या वरचं फुकट प्रवास करतात आणि तुम्हाला सांगतात मी वारी केली. कस काय वारी कशी वारी पावल वारी होणार नाही ना. तुम्ही एका बाजूने खोटं बोलताय आणि तुमचं वय नसताना हाफ तिकीट काढून जाताय हे पाप आहे महाराज. अवगुण आहे हा. अवगुण असल्यानंतर सज्जन होता येत नाही. नीट ऐका तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहत अवगुणच जिथं नाही तो सज्जन असतो. अवतार पांडुरंग नाव ठेविले त्यानी अवतार पांडुरंग नाव ठेविले त्यानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा साधू संत म्हणून पाडळी नावाचं गाव आहे. इथं आपलं नुसतं पांडुरंग नाही मला खूप आनंद वाटला. मंदिर अशी असली पाहिजे पाडळी सारखी मंदिरं बांधली पाहिजे. किती लहान गाव आहे पण पाडळी नाही नुसती पंढरपूर पण आहे आळंदी पण आणि देहू पण आहे. तुमच्या मंदिरात पंढरी आहे माझे ज्ञानोबराय पण आहे तुकोबराय पण आहे. ऐका पांडुरंगानं अवतार घेतला मत्स्य कूर्म वराह जेवढे अवतार आहेत सज्जनासाठी दुर्जनासाठी आहेत. साधून जो अवतार घेतला तो आपल्यासाठी उद्धराया जन जनाचा उद्धार केला. हरिपाठ चांगदेव 65 अमृतानुभव ज्ञानेश्वरी. एक वाक्य सांगू हे ग्रंथ वाचा. कोणत्याही बाबाबाच्या नादी लागायचं नाही कोणत्याही महाराजाचं व्हायचं नाही. आपल्या लोकांना नादच लागला तिकडचे आणायचे तिकडचे उत्तर प्रदेश युपी शिरोरला का कुठंतरी चालू आहे कथा प्रदीप मिश्रांची ऐक 1 लाख लोक आहेत महाराज. आपल्याकडे लई अभ्यास आहे पण त्यांना नाही बोलायचे लोक तिकडचे आपल्या लोकांचं लागत लोकांचं. अरे आपल्या ज्ञानोबारायांसारखं ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जगात नाही महाराज. आपल्या तुकाराम महाराजासारखा गाथा जगात नाही. मी आता तिरुपतीला गेलतो पोरांनो तिरुपतीच्या देवाच्या दर्शनाला गेलो तर त्या तिरुपतीच्या मंदिराच्या बाहेर काही लोक ते तेलुगू भाषेत मी गेलो आपलं पाहायला भजन म्हटलं मला दम नाही निघाला. मी पाहून आलो काय काय म्हणतात बोय तर ते आता ते तेलुगू भाषेत हिंदीच नीट आहे ना तर तेलुगू कधी कळायचे आपल्याला काही मेळ लागा ना भाऊ काय म्हणतात ते झाल्यावर मी त्यांना विचारलं हिंदीमध्ये आप क्या गा रहे हो तर त्या तेलुगू समाजातल्या तेलुगू भाषेतल्या लोकांनी सांगितलं महाराज तुमचाच तुकाराम महाराजांचा गाथा आम्ही आमच्या भाषेत बनवलाय. इतका अभिमान महाराष्ट्राचा आहे. ज्ञानेश्वरी आपल्याकडे गाथा आपल्याकडे संतांच्या कथा या कथेने लय धुमाकूळ घातलं मला. राग नका येऊ देऊ माझा कथा करू नये असं माझं हे नाही पण त्या कथेमुळे आमचा हरिपाठ बंद झाला कथेमुळे प्रवचन बंद झालं कथेमुळे रामायण बंद झालं. रामायण रामकथाच नाही महाराज सध्या. आता माझी रामकथा आहे नारळी सप्ताहात मी आमच्या गडाला जाऊन भेट दिली म्हणलं अरे रामकथा कधी करायच्या तुम्ही बंद का केल्या. रामायणामुळं घर सुधारायचं महाराज. एखादी मुलगी नांदताना जर सासूला त्रास द्यायला ती रामायणात ऐकलं ना आईला कसं बोलावं होतं ती घरी गेल्यावर सासूचा आदर करायची. हे रामायण आपल्या घरातलं होतं महाराज. भावानी भावाला कसं बोलावं रामायण शिकवायचं. बायकोनं नवऱ्याला कसं बोलावं रामायण शिकवायचं. या कथा बंद झाल्या ना महाराज. बंद नाही झालं पाहिजे. दुपारी 2 ते 5 रामायण असायचं आपल्याकडं आणि त्या रामायणात माईला येऊन बसायची मुलं येऊन बसायची राम कळायचा गंध लावायचं बंद व्हायला लागलं. माझी प्रार्थना आहे तुम्हाला आपल्या संप्रदायात ज्ञानोबा तुकोबासारखे साधूच नाही महाराज. इतके ग्रंथ आणि साधू कोण असतात. साधू म्हणजे कपडे लय भारी घातले लय भारी दिसत होता हा साधू नसतो महाराज. ज्ञानेश्वरी म्हणजे साधू आहे गाथा म्हणजे साधू आहे. अमृत अनुभव 65 हरिपाठ संतांचे अभंग शिकणं हे कीर्तन आहे. कीर्तन काय हसण्यासाठी असतं का. कीर्तन काय मजा आहे का. महाराज आला लय भारी भारी सांगून गेला म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी सांगायला
त्यानं गाथा सांगावा, हरिपाठ सांगावा, संतांचं वाङ्मय सांगावं. काल भारत जिंकला, किती आनंद झाला आपल्याला. भारत परवा दिवशी जिंकला रविवारी, किती आनंद झाला आपल्याला. अहो मी गाडीत उड्या मारल्या, इतका आनंद झाला मला. भारता इतकं मला काही आवडत नाही. आपल्या देशाचा अभिमान येतो मला. आपल्या देशानं क्रिकेट जिंकलं, फार आनंद झाला. हो, तोफा विकत घेऊन आम्ही गणेश निम्म्या तोफा वाजवल्या, रस्त्याला तोफा लावल्या आम्ही. भारत जिंकला, आनंद झाला. ऐका, मग आम्हाला आनंद झाला. भारत देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. पोरांनो, विराट कोहली सारखा बॅट्समन नाही. 50 शतक आहे त्याचे, 50च्या वर वन डे मध्ये. आता 20 मधून निवृत्ती घेतली त्यानं, नाही तर तो त्याला पाहायला लोक येतात. गर्दीची गर्दी होते. ते बँगलोरचं स्टेडियम आहे ना, तिथं आता बंदी आहे का, त्याचा स्वागत करायला लोक चेंगराचेंगरीमध्ये 5-7 जण, त्याला पाहायला लोक येतात. एवढा श्रीमंत खेळाडू. बायकोचं नाव त्याच्या अनुष्का शर्मा आहे. जरा माझ्याकडे बघा, त्या अनुष्का शर्माचे आणि विराट कोहलीचे पैसे जर एकत्रित केले दोघांची, तर आपला भारत देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत ते. लंडनमध्ये बंगला आहे, दुबईला बंगला आहे, काही कमी नाही त्यांना. पण दोघं नवरा बायको, माझ्या सगळ्या तरुणांनी ऐका, सगळ्या भाविकांनी ऐका, दोघं नवरा बायको दरवर्षी महिन्यातून 6 महिन्यातून 2 महिन्यातून विमानामध्ये बसतात आणि वृंदावनला जातात. राधा राणीचं दर्शन घेतात आणि पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या समोर बसून आपल्या छोट्याशा बाळाला समोर धरून विचारतात, आम्ही कसं जगलं पाहिजे. काय नवले महाराज. एवढे श्रीमंत लोक जर साधूला विचारतात, तर आपल्याकडे ज्ञानोबा आहेत, तुकोबा आहेत, नाथ बाबा आहेत, जोग महाराज आहेत. आमचा महाराष्ट्र तर संतांची भूमी आहे महाराज. आपण विचारा ज्ञानेश्वरीला, आपण विचारा गाथ्याला, आपण विचारा हरिपाठाला. माझं घरी घेऊन जा. ऐका, मुलगा झाला तर मुलाच्या गळ्यातही माळ घातली. त्या विराट कोहलीच्या बायकोनं सुद्धा माळ घातली बरं का पोरूंनो. 1 नंबरची हिरोईन आहे जगातली, तिनं माळ घातली, माळ. त्या विराट कोहलीने सुद्धा माळ घातली. हातामध्ये जप यंत्र आहे आणि राधे राधेचं भजन करतात. साधूचं ऐकून, साधूचं म्हणून लक्षात ठेवा. मी त्यांचा अभिमान नाही सांगत तुम्हाला, मला आपला अभिमान सांगायचा. आपल्याकडे काय कमी आहे? आपल्याकडे ज्ञानेश्वरी संपत महाराज. एखाद्या पत्नीने विचारलं ज्ञानोबरायला, मी काय करू? माऊली तुम्हाला म्हणतील, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता. अगं बाई, तुझा नवराच तुझा देव आहे, त्याला जप, तुझ्या जीवनात सगळं मिळेल. एखाद्या तरुणानं विचारलं, ज्ञानोबराय मला पैसा मिळाला पाहिजे. सगळ्याला काय पाहिजे? पैसा. ज्ञानोबराय तुम्हाला उत्तर सांगतील, भाग्याचे नि भडसे, उद्यमाचे नि मिशे, संपत्ती जाता पैसे घरडी गे. काय उत्तर नाही महाराज. हो, मी खूप पोह्या पाठ केल्यात बाबा. तुम्हाला देव तुमच्या घरी आणायचा, ज्ञानोबरायांनी ओवी दिली, देव घरी आणायचा. तयापाशी पांडवा हरपलवासे गिवसावा, कुठं कुठं जेथ नाम घोष बरवा करते माझा. जिथं जिथं नामघोष आहे, नामसंकीर्तन आहे, मी त्याच्या घरी हजरच आहे महाराज. काय नाही महाराज, कशाचं पण उत्तर आहे, कशाचं पण. हा, तुम्हाला आईची मग ती सांगायची ना, माऊलीनं सांगावी. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. आई वडिलांची सेवा कशी करावी म्हटले, सकळ तीर्थाचे. कोणत्या तीर्थाला जायची गरजच नाही बुवा, सगळे तीर्थ तुमच्याच घरी माय बापाच्या रूपाने. ज्ञानोबरांनी सांगितलं महाराज, आपल्या ग्रंथात हे, आपल्या इथं आहे. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा, तो मातेचा सोयरा की तुला. तुम्हाला 100 माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थास, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी, देणे न जावे तीर्थासी. माय बाप केवळ काशी, माय बाप काशी, माय बाप तुकाराम महाराज बरं, त्यांनी प्रमाण दिलं, माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. बरं, हे आमचे बाबाजी महाराज यांनी माझं बाळवणीला एकदा कीर्तन घेतलं एका वस्तीवर. आठवतं की नाही मला माहिती नाही तुम्हाला. माझं कीर्तन घेतलं होतं, मला आठवतं, आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता. असा अभंग घेतला मी कीर्तनाला. कीर्तन होतं एका आईच्या वर्ष श्राद्धास.
आणि कैलास महाराज पवार हे बाबाजी महाराज सगळेजण गायला वाजवायला होते. अवधेश महाराज होते. आणि कीर्तन झालं. इतकं भारी कीर्तन झालं. दत्ता महाराजांचं कीर्तन झालेलं. एक लाल फेट्याचा म्हातारा माईकवर बोलायला आला. आणि माईकवर बोलताना लाल फेट्यावरला म्हातारा म्हणला, ओ महाराज काय भारी कीर्तन करता, हृदयामध्ये जाता, आई सांगता, बाप सांगता, वा गोड वाणी महाराज तुमची. पण ज्या आईचं तुम्ही कीर्तन केलं ना, तिचा एक मुलगा एकुलता एक 10व्यालाही आला नाही, गंगापूजनालाही आला नाही, वर्ष श्राद्धालाही आला. मनसून न झालं. सगळी माणसं शांत झाली. मी त्या म्हाताऱ्याला विचारलं, आपण कोण? ते म्हटले, मी त्याचा बाप आहे. त्या पोराचा मी बाप आहे. काय हिंमत केली महाराज एवढ्या लोकात बोलायची त्या म्हाताऱ्याने. आम्ही शांतच झालो ना महाराज. माणसं लपून ठेवतात, त्यांनी लपून न ठेवलं बाबाने. माईकवर बोलला म्हातारा, बाबा सांगत जा म्हटलं मायबाप कीर्तनात. पोरांना काही लक्षात राहत. म्हटलं काय करतो तुमचा मुलगा? डॉक्टर आहे म्हटलं, डॉक्टर अमेरिकेला. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, कुठंतरी काहीतरी करण्यापेक्षा संतांनी आपल्याला घरात देव सांगितलं. काय शिकवलं नाही हो महाराज? ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी आपल्याला काय शिकवलं नाही महाराज? माझी प्रार्थना आहे तुम्हाला, आपल्या देशातले ग्रंथ वाचा पोरांनो. अहो ही माता बसते इथे सगळ्या बहिणी माझ्या. तुम्हाला एक वाक्य सांगू. एका आईनं आळंदीमध्ये बाळ गर्भात असताना पारायण केलं. पारायण कधी केलं संपत महाराज? कधी केलं? पाडळीकर ओ बहिणींनो, बाळ गर्भात पहिला महिना लागला आणि तिला कळालं की मला तर बाळ होणार आहे. माऊलीच्या मंदिरात जायची, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा, एक एक ओवी वाचायची, एक एक शब्द वाचायची. असे 9 महिने 9 दिवस पारायण केलं आणि तिला 9 महिने 10-12 दिवसांनी मुलगा झाला. तर तो मुलगा रांगायला लागला, रांगता रांगता मोठा झाला. ते बाळ आता पहिल्याला गेलं, दुसऱ्याला गेलं, तिसऱ्याला गेलं, 4थी 5वी 6वी 7वीच्या वर्गात आहे सध्या. तर 7वीच्या वर्गातल्या त्या पोराची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे. मुप्पाठ का मुप्पाठ झाली? का झाली? रील्स नाही पाहिली ती. रील्स नाही पाहिली, फेसबुक नाही पाहिलं, इन्स्टा नाही पाहिलं, स्टेटस नाही पाहिलं तिनं. तिला अकाउंट उघडून द्या नाही म्हणली ती इन्स्टाचं, बरं का, हे करून द्या, स्टेटस नाही, आमकं नाही. इन्स्टा स्टेटस नाही पाहिलं तिने ज्ञानेश्वरी. आपण महाराज 24 तास मोबाईलमध्येच येत ना. अहो काय कठीण मोबाईलचा नाद लागलाय महाराज. प्रत्येक माणूस मोबाईलमध्ये. हो कीर्तनकार माणसासंग बोला नाही आता महाराज गेला, वालंगर बसला की त्याच्या मोबाईलमध्ये लोक त्याचं दर्शन घेतात आणि तो आपल्या मोबाईल. त्याचं माझंच हे माझंच मीच तस का त्याचं व्यसन लागलं आपल्याला. ते डोळ्याला दिसलं नाही की असे कुठं. आता एक बातमी वाचली मी की 8-10 दिवस नेट बंद राहणार. बातमी वाचली 8-10 दिवस नेट बंद. लई बरं होईल, लईच बरं होईल महाराज. 1-4 महिने बंद असलं पाहिजे. त्याशिवाय लोक ग्रंथ वाचणार नाही, कादंबऱ्या वाचणार नाही. त्याच्यातच माणूस येतो महाराज. स्टेटस इन्स्टा, स्टेटस फेसबुक, काय गाडीतून उतरला की मोबाईल घेऊन कामापुरता तेवढा बंद वापरतो, नाही तर बाकी बंदच नाही. काही माणसं असे पोर असे जेवताना मोबाईल पाहत, खाली पाहतच. बायकोला राग आला, तिला बिचारीला कामाला जायचं, तिने आपलं ताट उचललं, ती गेली निघून. याला मिळच नाही, 2-4 घास मातीचे खाल्ले. 2-4 घास मातीचे खाल्ले, दाताला खडा लागला. मग कळालं बायकोनं ताट नेलं. काय अवघड. आमच्या गेवरात एक घटना घडली आता संपत महाराज. एक नवरा इकडे बघा मोबाईल पाहता असा दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. सकाळी मिळच नाही त्याला. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला. घरातल्या बाईनं तरी बघायचं ना, ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणी चाललो, 300 रुपये राहिले बचत गटाची, उद्या तिथे 100 परवा टाकली. ती आपली मेसेज करत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिने पाण्यास तांब्या भरून दिला. याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आहे. हा सोफ्यावर बसला, याला मिळणे, ती सोफ्यावर बसली, तिला मिळणे. दोघं मोबाईलमध्ये होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. आता खरी गंमत इकडं बघा. ओरिजिनल जे आलतं का ओरिजिनल, ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, आपलंच घर चुकलं, निघालं बाहेर. अरे तुझं घर काय नवले महाराज. एक जण अंधारामध्ये, दत्ता महाराज 15 मिनिटं मोबाईल पाहत होता अंधारात. अंधार पडला, लाईट गेली, 15 मिनिटं मोबाईल हरवला. बायकोनं जोरात कोणाखाली मारलं. बायका हाणायला भेट नाही. तुमच्या पाडळीच्या माळकुपच्या बरे नगरमध्ये कनाकन चुकलं की हाणत्यात, काही नसतं तसं. जोरात ठोका टाकला तिनं कोणाखाली. काय मारलं मला? नवरा म्हणला का मारलं? ती म्हणली काय पाहता मोबाईल. किती वेळ झाला? 15 मिनिटं. म्हणे बॅटरी कशाची लावली? टॉर्च कशाची? टॉर्च नाही कळालं तुम्हाला, अजून सांगतो ऐका. मोबाईलचाच टॉर्च लावून मोबाईल सापडीत होता ना. बायको हाणणार नाही तर काय सांगा. किती अवघड झालं महाराज. माणसं आधीन झाली बघा. माझी विनंती असेल, प्रार्थना असेल, मी हसण्यासाठी नाही शिकण्यासाठी सांगतो. एक 5 ओव्याची सवय लावा लहान लेकरांना. 5 ओव्याची सवय लावा.
ज्ञानेश्वरीच्या 5 वह्या वाचायला लावा, एक तुकोबाऱ्यांचा अभंग वाचायला, एक अक्षरं फिरवायला लावा महाराज, अक्षरं फिरवायला लावा. लहान लहान लेकराला संस्कार होतात महाराज. बाळपणामध्ये कपाळा गंध लावा त्याला मंदिरात आणा, त्याच्याकडून धिंगाणं घालू द्या, त्यानं इथं पावली खेळताना धिंगाणं घालू द्या. आता हे लहान पोर आहेत बघा, छोटी छोटी मुलं आहेत धोत्र घातलेली संस्थेतली, एखाद्या वेळेला नाही मोठी कीर्तनकार झाली ना तर ती संस्कारित होतात महाराज. त्यांच्या अंतकरणामध्ये ज्ञानोबाराय बसतात, तुकोबाराय बसतात, त्याला संत कथा कळते, रामकथा कळते, देवकथा कळते. माझी प्रार्थना आहे, माहेरचं आडनाव जाधव जिजाऊचं आणि सासरचं आडनाव भोसले. मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली महाराज. काय बाप असेल, मुलगी जन्माला आली म्हणून माझ्या बहिणींनो हत्तीहून साखर वाटली. बापही तसाच, मुलगी तशीच निघाली. बापाची मुलगी रणरागिणी निघाली, हातात तलवार घ्यायची, स्वतंत्र राष्ट्राचं स्वतःचं ध्वजाचं स्वप्न पाहत होते जिजाऊ. नाव तिचं जिजामाता. ऐका हो, हातामध्ये ध्वज घ्यायची, मला स्वतंत्र राष्ट्र पाहिजे, मला स्वतःचं गड पाहिजे, मला स्वतःचा हत्ती पाहिजे, मला स्वतःचं सिंहासन पाहिजे. काय माय महाराज, स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न पाहणारी माय. लग्न झालं तिचं 16व्या वर्षी शहाजी राजा बरोबर. लग्न झाल्यावर भोसलेंची सून झाली, जाधवांची कन्या भोसलेंची सून झाली. लग्न झाल्यावर काही दिवसानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं आणि जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या आणि भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. युद्ध घनघाती लागलं. युद्धाचा शेवट असा झाला की दत्ता जाधव नावाचा जिजामासाहेबांच्या घरातला भाऊ धरणीला पडला आणि आमचा सेनापती मारला म्हणून 50 वर्षाचा लखोजी राजा, तो जिजाऊ मातेचा बाप आहे, तो सपासप तलवार चालवायला लागला. एकही सरदार जिवंत ठेवत नाही असं वाटत होतं आणि तलवार आता शहाजी राजावर आदळली. जावयावर. किती वाईट युद्ध आहे ना. आपापसातलं युद्ध चांगलं नसतं हो पाडळीकर. तरुणांनो, माझ्या मातांनो, घरी घेऊन जा. एका बाजूला माहेरच्या तलवारी, एका बाजूला सासरच्या तलवारी. बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. युद्ध घनघाती चालू आहे. जिजामाते युद्ध पाहत होते. तुकाराम बुवा, संपत बुवा, दत्ता महाराज, बाबाजी महाराज आपल्या मेनातली तलवार काढली त्या जिजाऊन आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला संपवा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी नावाचा वाघ जन्माला आला. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. कुठही नाही. तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत. लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती. शुरामी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नुसतं ऐकू नका, घरी घेऊन जा. काय माय महाराज, संस्कार देणारी तानाजी हवाय, कोंडाजी हवाय, मुरारबाजी हवाय, पुरंदर हवाय, समाज हवाय. माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला एकत्रित आणायचं. शोभा स्वराज्य निर्माण. ही आई आहे. अशी आई असली पाहिजे. एक अहिल्याबाई होळकर नावाची माता आहे. पोरगा पापी निघाला, 32 वर्ष हिंदूचं राज्य सांभाळलं त्या अहिल्याबाईनं. हे आमच्या लोकांनी काय केले, जातीतच वाटून घेतले लोक महाराज. उडून आणले भंगार लोक महाराज. अरे अहिल्याबाईनं 32 वर्ष हिंदूचं राज्य टिकवलं. ती धनगर समाजात जन्माला आली, त्या जातीसहित सगळ्यांसाठी काम केलं ना ती. शिवाजी महाराज मराठा समाजात जन्माला सगळ्यांसाठी काम केलं. ज्ञानोबाराय ब्राह्मण समाजात आले, ते सगळ्यांसाठी ज्ञानेश्वरी दिली. संत असे एका जातीचे नसतात, शूर असे एका जातीचे नसतात. जातीपुरते मर्यादित केले की मग ते लहान होतात. बरं, ते सगळ्यांचे असतात. ध्यानात ठेवा, सगळ्यांसाठी असतात. माझी प्रार्थना आहे समाजाला, सगळ्यांसाठी आहेत रे दादांनो ते. हो, माझ्या गळ्यात आता मी काल षष्ठीला गेल्यामुळं माळ घातली होती नवीन, पण माझ्या गळ्यात सोन्याचा शिवाजी महाराज मी बनवून घेतलेला. का? शिवाजी महाराज नसते तर कीर्तन करता आलं नसतं आपल्याला महाराज. ध्यानात ठेवा, 32 वर्ष हिंदूचं राज्य चालवलं अहिल्याबाईंनी. इंदोर मध्ये, मध्य प्रदेश मध्ये. पण आपल्या 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिला होता आईने. 1 कोटी तीर्थक्षेत्राला. महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, हातात पिंडचे महादेवाचे. अशी बाई महाराज. रणरागिनी. पोरगा पापी निघाला, गाई मारणारा निघाला. ऐका ऐका, हत्तीच्या पायाखाली चिरडून मारला महाराज. काय आई असेल रणरागिनी महाराज.
ध्यानात ठेवा. हो, मी पुन्हा पुन्हा सांगतो तुम्हाला. का सांगतो? हे संत आपल्याला शिकवतात, आई संस्कार शिकवतात, आई वडील कसे असावे ते प्रत्येक गोष्ट आहे महाराज संत आपल्याला शिकवतात. महाराज कळालं आम्हाला, संत आपल्या उद्धारासाठी येतात. तुम्ही इथून सुरुवात केली बो, अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन, जनाचा उद्धार करता संस्कारानं, कथेनं, सामुग्रीनं, अध्ययनानं, हरिपटानं, ज्ञानेश्वरीनं, गाथ्यानं. कळालं? जडाचा उद्धार करतात. जडाचा चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. अहो, रेड्याच्या मुखातून वेद बोलवलं. रेडा इथं आपण जे आता हायवेला लागणार नाही, इथून हायवेला लगेच पुढं टाकळी डोकेश्वर लागतं. टाकळी डोकेश्वरच्या पुढे गेलं की बेल्ला लागतं. बेल्ल्याच्या पुढे गेलात की लगेच आळे फाटा लागतो. आणि आळे फाट्याच्या 1 किलोमीटर अलीकडे उजव्या हाताला, असं उजव्या हाताला वळाले की संतवाडी आहे. त्या संतवाडीमध्ये रेडेश्वराची समाधी. कुणाची? रेडेश्वराची, म्हणजे रेड्याची समाधी. हाल्या 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 माहिती आहे ना? जगातला सगळ्यात निर्बुद्ध प्राणी असतो रेडा. किती त्याला टांबीनं मारा, मागं बघत नाही. किती रस्त्याला किती हॉर्न वाजवा, मागं बघत नाही. इतका निर्बुद्ध प्राणी आहे. पण माऊलीच्या संगतीत आला तर ज्ञानदेव म्हणे बोले रे ऋग्वेद. ऋग्वेदाची भाषा बोलला. ज्ञानोबाराय त्याला बरोबर घेऊन आले. त्याची समाधी आहे महाराज तिथं. समाधी 1,00,000 लोक वर्षातून दर्शन घ्यायला जातात. अखंड विण्याचा पार आहे. कुणाच्या समोर? रेड्याच्या. अखंड पंक्ती आहेत. कुणाच्या समोर? रेड्याच्या. महिन्याला कीर्तन आहे. कुणाच्या समोर? रेड्याच्या. तुमच्या माझ्यासारखी हजारो रेडे बारीला आहे. काहीला उद्या कळल बरं का. माणसं रेडे नाही, माणसं बारीला आहे. चला पुढं, चला पुढं, चला पुढं. कुणाचं दर्शन घ्यायचंय? अहो, रेड्याचं माणसं घेतात. माणसं का? उद्धराया जन जड जीव. कोणताही प्राणी असू द्या, जीव असू द्या, जन असू द्या, उद्धारासाठी संत जन्माला येतात. महाराज देवापेक्षाही संतांचं श्रेष्ठ काम असतं. कळालं? पण तुम्ही अभंगाच्या सुरुवातीला म्हटले होते की ते संत क्रांती करतात. नेमकं माणसाचा उद्धार करतात, ही क्रांती आहे. जगाचा उद्धारासाठी ग्रंथ देतात, ही क्रांती आहे. महाराज म्हटले ही नाही क्रांती. साधूच्या जीवनातली खरी क्रांती कोणती? सांगतात महाराज अभंगाच्या पहिल्या. साठविला हरी, 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 साठविला साठविला हरी, हृदय मंदिरी, मंदिरी, हृदय, हृदय मंदिरी, हृदय मंदिरी, मंदिरी याची सरली हेरदार, याची सरली हेरदार, अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज म्हटले साधू जीवनातली क्रांती अशी. साठविला हरी जिहे साधूंनी हृदय मंदिरे,
म्हणजे पोट कापून देव नाही घातला बरं. साठवीला म्हणजे असं पोट कापायचं इड्यानं देव, ते आपल्याला जमणार नाही बरं. उगं करायला जाताना तर मरून जाताना बरं, असलं काही अर्थ लावायचे नाही. साठवीला म्हणजे भजन करता करता देव घरी आणला, भजन करता करता मंदिरातला देव घरी आणला. पोट कापून देव घालायचा नसतो, पोटात देव साठवायचा असतो. साठविला हरी हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला धरिला 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 पंढरीचा डोले, धरिला 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 पंढरीचा डोले, धरिला 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 पंढरीचा डोले, धरिला 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 पंढरीचा चोर, हा धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला 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 पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीचा चोर, हा धरिला 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 पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, धरिला धरिला पंढरीला चोर, पंढरीचा चोर, पंढरीचा काय आश्चर्य महाराज. दळण दळता दळता आपल्यासारखं काम आहे की नाही. दळण कळतं ना पूर्वी, आता तुम्हाला नाही माहिती. MH90, MH85, MH75 या जुन्या आज्या आहेत ना, या वयाच्या, ही कुठली पाशिंग नाही, या वयाच्या ज्या आज्या आहेत 75, 85, या आज्यांना दळण असायचं. आजी होतं की नाही दळण? हो आजी, मागची चष्म्यावली दळण होतं की नाही दळण? 14 माणसाचं कुटुंब असायचं. किती किती 14 माणसं असायची घरात, दळण दळावं लागायचं. पहाटे 4 वाजताच उठावं लागायचं. दळता दळता आमची आई ओव्या म्हणायची. ओव्या लय गोड असायची. दळता दळता म्हणायची. माझी आई तर लय सुंदर म्हणते. मला लोक म्हणतात ना, तुमचा आवाज इतका गोड कसा आहे? आमच्या आईचा लय आवाज गोड आहे महाराज. आमची आई, आमची आजी काय करायची? दळता दळता, मी बाळ गर्भात, आणि आमची आजी ओव्या म्हणायची. बरं लय सुंदर दळायची. दळता दळता गोड म्हणून मराठवाड्यातले लेकर असे जन्माला येताना स्वरातच रडत येतात. सा असं लावितच येतात, रडताना स्वरात असतात. ते का? आईनं दळतात. जुन्या काळात असायचं बघा ते बरं का. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात, दळण दळीला दळण दळीला सख्या श्री हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, चोरीचा माझ्यावरी, स्वरात दासी जळीच्या घरात, दळण गाऊनी स्वरात दासी जळीच्या घरात, दळण दळीला सख्याची हरी, दळण दळीला सख्याची हरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी, आळ चोरीचा माझ्यावरी. वा वा वा, काय गोड गायला आमच्या तुकाराम बनीवर. असा कार्य विठ्ठला तू माझ्या मुळावर मुळावर मुळावर, गावकरी पुजारी मज देती सुळावर.
कुठं गेली तुझी जादूगिरी आळ चोरीचा माझ्यावरी ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात दळण दळिले सख्या श्रीहरी आळ चोरीचा माझ्यावरी आळ चोरीचा माझ्यावरी ग आळ चोरीचा माझ्यावरी काय गोड असायच्या ओव्या महाराज काय सुंदर असायच्या त्या बहिणा बहिणी वर्णन केलं बघ खानदेशात जन्माला आली बहिणाबाई आमच्या मराठी भाषेत पण तिकडची थोडी आयरणी भाषा आयरणी भाषा आपली कोसाला बदलते बरं मराठी भाषा अशी 1 किलोमीटर गेलं की लगेच बदलते महाराज 3 किलोमीटरला चाललं का आता मग अशी फोटो काढताना मी म्हटलं हा ना आमच्याकडे फोटो काढताना काय म्हणतात हा ना इकडे तुमच्याकडे काढा म्हणतात आमच्याकडे हाना म्हणतात म्हणजे वेगवेगळे हाना म्हणजे हाना नाही बरं का म्हणजे पद्धत काय भाषा बदलत राहते मराठी फार गोड भाषा आहे महाराज ऐका त्या खानदेशात एक बहिणाबाई झाल्या सगळ्या माझ्या बहिणीने ऐका तुम्ही माहेरी जाता ना पोरींनो माझ्या बहिणीनं माहेरी जाता ना माहेरच हे तुमचं बऱ्याच जणीचं असेल माहेरी पूर्वी मुलगी जायची बघा एक गोड वर्णन केलं तुकोबारांनी आपुल्या माहेरा जाईन आता आपुल्या माहेरा जाईन आता निरोपया संता हाती आला निरोपया संता हाती आला आपुल्या माहेरा जाईन मी आता आपुल्या माहेरा जाईन मी जाईन जाईन मी आता मुलगी माहेरी जायची माय बापाला सुख दुःख सांगायची बरं का सुख दुःख माझे ऐकिले कानी कळवळा मनी करुणेचा काय तुकोबारायांनी रूपक केलं बरं का तुकोबाराय वैकुंठाला जात असताना म्हणतात मी माहेरी चाललो मला संत न्यायला आले जसा मूळ येतो भाऊ येतो ना मूळ दिवाळीच्या मुळा लेकिया सावली दृष्टांत दिले दृष्टांत मुलगी पूर्वी माहेरी जायची बरं का जुन्या काळातलं माहेर असं असायचं कडेवर एक पोरग घ्यायचं कडेवर गाडी नसायची मोटरसायकल नसायची कडेवर एक पोरग घ्यायचं त्या आईनं करंगळीला एक पोरग धरायचं हातामध्ये बाजाराची पिशवी घ्यायची भाळवणीला उतरली की भाळवणीमधून 1 डझन अर्धा डझन केळी घ्यायची थोडासा चिवडा घ्यायची आपल्या आई बापाला 5 वर्षातून ती एकदा चाललेली असायची व्हिडिओ कॉल नसायचा माझ्याकडे बघा शिक गावात रोज होईन मी पहिल्यांदा आलो इकडे बघा माझ्याकडे बघा बहिणींनो ऐका ऐका इकडे लक्ष द्या बाजाराची पिशवी घ्यायची आपल्या आईला बापाला 5 वर्षानं भेटायला निघालेली असायची 4 वर्ष झालेली असायची तिनं आईला पाहिलेलं नसायचं 5 वर्षापासून बापाची तब्येत तिला माहिती नसायची 25-30 माणसाचं कुटुंब चालवायची सडा टाकायची झाडून घ्यायची सगळं काम करताना मात्र माय बाप तिला पाहायला भेटत नसायचे बापाच्यासाठी नांदायची ना ती मुलगी बघा रे कडेवर एक पोरग करंगईला एक पोरग घेऊन निघायची भाळवणीतून एसटीला बसले की नगर जायचं नगरच्या पुढे गेले की पाथर्डी जायची पाथर्डीच्या पुढे एक 10-15 किलोमीटर तिचं माहेर असायचं 2-3 तासाचा एसटीचा प्रवास झाला की एसटीतून उतरायची 5 किलोमीटर रस्ता दगडाचा असायचा दगडाच्या रस्त्यानं चालायला लागली तिच्या पायामध्ये चप्पल नसायची गरीब असायची ना महाराज गरीब घरची होती ना ती मुलगी कडेवर पोरग आहे करंगळीला पोरगा आहे माहेरचा रस्ता दिसायचा माझ्याकडे बघा लक्ष असू द्या माहेरचा रस्ता दिसायचा ती शाळा दिसायची ती ओढा दिसायचा ती नदी दिसायची याच तर नदीला कपडे धुत होते मी हाच तर ओढा आहे हेच तर सगळं आहे हीच माझी पूर्वीची शाळा आहे माझा बाप इथंच मला कडेवर घेऊन येत होता हेच माझं सगळं आहे कोणाच तरी लहान सापडलं ते बघ धरून आणला आई तेच आहे का काय नाव आहे तस सापडलं का सांगा बाबा लोक हाय का काय तुमच्या पोरासाठी माझं माहेर गेलं खड्ड्यात आता अरे पोरग कुठं सप्त्यातून हरत असतं का माहेर
अरे काय जत्रा आहे का काय? हे कीर्तन आहे ना महाराज. देव कसा हरू देईल रे? हरत नसतं महाराज ते. विठ्ठला विठ्ठला. 2 मिनिटं लक्ष द्या. कडेवर पोरगा असायचं, तिला माहेर दिसायचं, तिला आता बापाचं घर दिसायचं. संपत महाराज रस्ता दगडाचा असायचा, पायाला चटके लागतील म्हणून दुसऱ्या पोराला सुद्धा कडेवर घ्यायची. हो माय महाराज, माय असते ना महाराज, ती स्वतःच्या पायाला चटके लागून घेईल पोरांनो, पण आपल्या पायाला लागू देणार नाही. माझी सगळ्या तरुणांना प्रार्थना आहे, तुम्हाला जर आईच शिकायची असेल आई, तर ऐका युट्यूबला अक्रूर महाराज नाव टाका. माझे 200 कीर्तन आहे. आई शिकायची पोराव तुम्हाला, 1-2 किलोचा दगड पोटाला बांधा, कोणतंही काम करून दाखवा. नाही करता येत महाराज. अरे आपल्या आईनं आपल्यासारखा दगडाचा गोळा 9 महिने 9 दिवस वागवला हो. आपल्याला जन्माला घातलं रे तिनं. अरे तुम्हाला आई शिकायची असेल तर एका हातरुणावर 1 बकेट पाणी टाकून मला त्याच्यावर झोपून दाखवा. नाही झोपू शकत. आपली माय आपण सू केल्यावर आपल्याला बाजूला लोटायची आणि ती ओल्यावर झोपायची. महाराज आईसारखे उपकार कुणाचे नसतात, बापासारखे उपकार कुणाचे नसतात. पोरांनो जिवंतपणे आई वडिलांना रडू नका. कलियुग लागलंय, फार विचित्र काळ आलाय. मायबापालाच पोरं म्हणतात तुम्ही आमच्यासाठी काही केलं नाही. असा काळ आहे. ज्या माईनं कष्ट करून शेत टिकवलं, फाटलेले कपडे घातले हो महाराज. एका कलेक्टर पूर्ण कीर्तन ठेवलं होतं पोरांनो माझं. आता 1च महिना झाला. कलेक्टर मुलगी आहे, कलेक्टर सांगलीला, IAS अधिकारी आहे, लाल दिव्याच्या गाडीतली आहे. तिनं कीर्तन मला फोन केला, बाबा म्हणे तुमचं कीर्तन पाहिजे. मला वाटलं वा कशाचं कीर्तन? ती म्हणजे बापासाठी. मला वाटलं वर्ष श्राद्ध असेल. म्हटलं काही वडील कधी गेले? नाही म्हणे साहेब महाराज वडील आहेत, जिवंतपणे कीर्तन ठेवायचं. जिवंतपणे का? नाही म्हटले माझ्या बापानं ऊसतोडी करून मला शिकवलं ना, मग बापाला जिवंतपणे गळ्यामध्ये हार घालायचा, माझ्या बापाच्या समोर कीर्तन ठेवायचं. मी जर उद्या नांदायला गेले तर मला कदाचित करता यायचं नाही. काय मुलगी आहे महाराज, त्या मुलीनं कीर्तन ठेवलं बाबा माझं. ऐका, आम्ही कीर्तनाला गेलो, एका व्यासपीठावरती बापाला बसवलं, तुळशीची माळ गळ्यामध्ये घातली, हार घातला आणि मला एक कागद दिला तिनं कीर्तनामध्ये. असा त्या मुलीनं लिहिलेली कविता आहे महाराज ती. एका कलेक्टर पोरगी म्हणते माझ्या बापानं ऊसतोडी करून मला शिकवलं बाबा, माझ्या फाटलेले कपडे घातले माझ्या बापानं, पण बापानं मला घडवलं. आज मी जरी साहेब असले, लाल दिव्याच्या गाडीत असले, तरी ज्यावेळेला मी लाल दिव्याच्या गाडीत बसून आले ना बाबा, तेव्हा सुद्धा माझा बाप ऊसतोडीच करत होता, फाटलेले कपडे घातलेले होते. माझ्या बापानं फाटलेले कपडे घालून मला शिकवलं. या बापाचे उपकार कधी विसरू शकत नाही. पोरांनो कीर्तनात याच्यासाठी सांगायचं हे की आपण सुद्धा आपल्या आई वडिलांना विसरू नका महाराज. माझी प्रार्थना असेल तिनं दिलेला कागद येतो, जरा जोरात वाजा, जोरात वाजा. तिनं दिलेला कागद आहे आणि त्या कागदावरली कविता महाराष्ट्रात तिनं लिहिली स्वतः ती कविता बरं का. ती म्हणते त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले. मला कसस होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगता. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावान, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पान. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंद असू जरी कणा वाकला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. जिंची पॅन्ट टी शर्ट इंग्लिश मीडियम, डॉक्टर महाराज वकील बनवतो बाप तुम्हाला, पण अजून फाटलेल्या कपड्यावर आहे. 15-15 दिवस दाढी करत नाही रे आपला बाप. बाप तो बाप असतो ना, आई ती आई असते ना. चटके जरी लागले तरी ती स्वतःच्या पायाला लागून घेईल आई. एकाकडेवर एक पोरग, एकाकडेवर दुसरं पोरग घेते, चालत चालत निघते आणि तिच्या पायाला असे ठेस लागते बघा. दगडाची ठेस लागल्यामुळे अंगठ्यातून गळागळा रक्त निघतं. काय बहिणाबाईंची ओवी आहे बघा. रक्त निघाल्यावरती अंगठ्याला चिंदी बांधत नाही, त्या दगडालाच विचारते तुला तर माझं पाय नाही ना लागला बाबा, तू
माझ्या माहेरचा दगड आहे. आज माहेराला जाणी, काय ओवी आहे बघा. आज माहेराला जाणी, झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल का वाचा. सांगणारे दगडा तुला तर माझा पाय नाही ना लागला, तू माझ्या आईच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे. माहेर वासीन सासूर वासन पोरगी ज्यावेळेला घरी जाते ना, मिठी मारते बापाला, आईचं दर्शन घेते. 5 वर्षानं माय बापाला पाहते. पहाट 4 वाजता उठणारी ती सून माहेरात मात्र सकाळी 10 वाजेपर्यंत झोपते. आई म्हणते माझ्या पोरीला हाक मारू नका. बाप म्हणतो माझ्या लेकीला सोनीला कोणी बोलू नका. काय नवले महाराज. 5 दिवसानं निघाली ना परत, आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बाप तिच्या पिशवीमध्ये कोथिंबिरीची जोडी भरतो. कांदे बटाटे कुठं द्यायची वस्तू आहे गाव महाराज, पण तरी सुद्धा माय काही ना काहीतरी पिशवीमध्ये देते. माझं ऐका दादांनो, ए बहिणींनो, जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात तोपर्यंत तुमच्या पिशवीत काही ना काहीतरी भरूनच येईल. मायबाप जाऊ द्या, तुमची पिशवी कधी भरणार नाही. फार जुना काळे ओव्या आहेत. निकाल आमला आपलं. ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात. जनी दलता दलता देवाला आवाज द्यायची. जनाबाईला मंदिरात जायला वेळ नव्हता. 14 माणसात स्वयंपाक करायची. झाड लोट करी जनी केर भरी चक्रबाणी काम करायची बर का. जनाई दळीते करीते हरी भजना. ती भजन करते महाराज, सारखं म्हणते ती विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला. सारखं भजन करते. तिला जायला वेळ नाही, मंदिरात जायला वेळ नाही. 14 माणसाचं काम करते, 14 माणसाचं धुणं धुते, स्वयंपाक करते. नवल ऐका, भजन केल्यामुळे देवाला आवाज देता देता देवच तिच्या झोपडीवर आलं. देव तिला दळू लागतो महाराज. झाड लोट करी केर भरी चक्र पाणी. देव दळतो, देव तिला दळू नुसतं दळीत नाही, देव तिला ओव्या म्हणू लागतो. नवल काय, देव तिला नखदंताची करोनी फणी नाहू घाली तो चक्रपाणी. देव तिला अंघोळ घालतो, देव तिच्या वा मारतो, देव तिचं वाटेल ते काम करतो. देव तिला दळू लागतो महाराज. जनाई करीते हरी भजना दळीतसे देवकी नंदना. देव दळू लागतो, देव तिला वाटेल ते काम करू लागतो. ऐका ऐका, मंदिरात जायला वेळ नाही, पण मंदिरातला देव तिनं घरी आणला. त्या जनाबाईनं म्हणावं साठविला हरी साठविला हरी ओ साठविला साठविला
संपत महाराज क्या बात आहे. 4-5 एकदा म्हणायची गरज नाही, एकातच 4 महाराज बरं का. 4 प्रमाण ज्ञान वेगवेगळ्या द्या, त्याच्यापेक्षा एकदाच 4. वेळ कमी आहे की नाही, एकदाच म्हणून वा एकदा जोरात टाळी वाजवा. वा संपत महाराज 25व्या वर्षाच्या सप्त्याला गायक कसे असावेत तर मग असे असावेत बरं का. असे गायक असले की मग रंग भरे कीर्तना प्रेमी हरिदास नाच. माणसाच्या माना डुलल्या पाहिजे, खालून लोक क्या बात आहे क्या बात आहे म्हणले पाहिजे. काय काय असे म्हणतात खालचे निबरगड झोपू जातात, घोड गायला पाहिजे. अशा चाली असल्या की कीर्तनकारही नसतो, टाळकरी नसतात, पोरही मस्त अगदी तल्लीन होतात महाराज. वा नवीन गायक वादकानं या तरुण पोरांना वेळ लावलं बरं का महाराज. गायनानं चालीनं चांगलं झालं ना महाराज. तमाशातले गाणे ऐकण्यापेक्षा काहीतरी पिक्चरचे ऐकण्यापेक्षा आमच्या संतांच्या अभंग ऐकायला लागले, स्टेटस ठेवायला लागले. किती चांगला काळ आहे. लोक म्हणते ते पोरं बिघडले नाही, चांगलं झालंय राजा, चांगलं झालंय. तर नाही बाण पोरं सप्त्यात आलेत महाराज. सेलूला सप्ताह आता सेलूला उद्यापासून. सप्त्याचं स्वरूप आहे का नुसतं सप्त्याचं स्वरूप. 25,000 नुसते वाचक आहेत महाराज. ज्ञानेश्वरीच्या पारायणाला 25,000, ते बी सगळे ज्ञानेश्वर नावाचे. 751 नुसत्या तुळशीवाल्या आहेत उद्या दिंडीला. किती 751 तुळशीवाल्या, त्या बी सगळ्या ज्ञानेश्वरी नावाचे. हो ऐका ऐका, हो पखवाज वादक ज्ञानेश्वर नावाचे, सगळे ज्ञानेश्वर नावाचे जमा केलेत बाबा. आणि 751 पदार्थ आहेत जेवायला. अय बालुशाही गुलाबजाम किती किती 700. कुणी केलंय नियोजन? तरुणांनी. विशेष ऐका, विना पाकिट आहे, पाकिट नाही. पाकिट कीर्तनकाराला नाही, गायकाला नाही, कुणालाच नाही. आणि पावती बुक नाही पुन्हा. हो मग हे कुणी नियोजन केलं? तरुणांनी केलं महाराज. तरुण पोरं ज्ञानेश्वरीकडे. हे बसले माझे मित्र आहेत हे सगळे तरुण पोरं. आले ना अध्यात्मात. कशामुळे आले? संपत महाराजासारखे, तुकाराम महाराज बाबा गोड चाली गायला लागले, कीर्तन चांगली व्हायला लागली. शिवाजी महाराज कीर्तन सांगायला लागले, बाप आई कळायला लागले. मग आता तिकडचं सोडून इकडे आपल्यात आले तर त्यांना धन्यवाद म्हणलं पाहिजे. त्या तरुणांना इकडे आणलं पाहिजे. त्यांना ठेवू द्या. टेटस आपलं ठेवतात ना. भंगाराचं काय गाणे तर कुणी ठेवतं महाराज. ज्ञानोबा ठेवतात, तुकोबा ठेवतात, शिवाजी महाराज ठेव. फार चांगला काळ आहे महाराज. अध्यात्मातला सुवर्ण काळ जर सध्याचा आहे बघा. फार गोड काळ चाललाय. मी पाहतोय ना रोज मोठाले सप्ते बाबा, रोज मोठे मोठे तुमचं कीर्तन करून मला खाली विदर्भात कीर्तन आहे उद्या. एकाच माणसानं खर्च केलाय बाबा. हो जवळ उद्या ओंकार महाराज कळला सगळे गायक वादक आहेत. 25 गायक वादक बोलवून नसते. एका माणसाचा खर्च 5 ते 10 लाख. एकटा माणूस महाराज. चांगलं काम झालं की नाही? अरे कुठंतरी वेगळे तमाशाला अमक्याला पैसे घालूच तर आमच्या देवाला यायला लागले ना, धर्माला यायला लागले, मंदिराला यायला लागले. फार चांगलं काम झालं. चला तरुण मंडळीसाठी बोललो बरं का. विठाला विठाला गोड चाल लावली 60वीला हरी याला म्हणतात. भजन करता करता, नामस्मरण करता करता देवच घरी आला हो. दळू लागला, नामस्मरण करू लागला, गौऱ्या थापू लागला. मग म्हणता आलं 60वीला हरी जिही हृदय असं पोट कापून नाही. भजन करता करता हृदय मंदिरामध्ये देव साठवला. ऐका ऐका, तुकोबाराय भांडारा डोंगरावर गेले तर तुकोबाराय तिथं नाचून भजन करायचे. नीट ऐका ना. आता तुकोबाराय डोंगरावर गेले तर देव डोंगरावर गेला. देव कुठं गेला? डोंगरावर गेला. ज्ञानेश्वर महाराज आळंदीला, देव आळंदीला. काल नाथ महाराजांची षष्ठी होती. मी प्रत्येक वर्षी वारी करतो नाथबाबांची. नाथ महाराजांच्या वारीला गेलं पाहिजे बरं का. नाथ महाराज हे खांब आहेत, संप्रदायाचा खांब. हा जो मंडपाचा खांब आहे ना, हा खांब म्हणजे नाथ महाराज आहेत. वरचा पट तुकोबार आहेत, खालचा पाया ज्ञानोबार आहे. पण ज्ञानोबा तुकोबाला तारून कुणी धरलंय तर खांबानं धरलंय. खांब निघाला की मंडप खाली येतो बघा. मग खांब महत्वाचा की नाही? जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. इतका मस्त खांबे महाराज. लई गोड नाथ महाराज. नाथ महाराजांचं चरित्र अवलिया चरित्र. श्रीमंत होते नाथ महाराज, श्रीमंत. 1213 एकर जमीन होती त्यांना. श्रीमंत होते, इतके श्रीमंत होते. भिकारी जर त्यांच्या घरी भीक मागायला आला तर सोन्याच्या ताटात जेवण वाढायचे त्याला. कुणाला? भिकाऱ्याला. सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा, स्वामी एकनाथ माझा, ते म्हटले हम किसी से कम नाही बरं का. तुम्हीच भारी नाही ते भारीचे. वा ते म्हटले मी कीर्तनकार आहे. म्हणजे प्रमाणच दिलं. सकल संता माझी राजा स्वामी एकनाथ, सगळ्या श्रीमंत. अहो मी सांगू तुम्हाला, नाथ महाराजांची घरी एकदा चोरी झाली. चोऱ्या तुमच्याकडे चोर आहे तिकडं? हा इकडं नाही चोर? चांगला तालुका आहे राव पारनेर तालुका.
चोर नाही, चोराचे दोन प्रकार आहेत, उत्तम चोर एक भंगार चोर आहे. चोर दोनच आहेत, उत्तम चोर आणि भंगार चोर. उत्तम चोर डबर खाय, मुरुम खाय, रस्ता खाय. कळाली तुम्हाला, कळाली. काही काही संडासं खातात हो महाराज, संडासं खाय, डबर खाय, काय काय खातात मग, तरी पोटच भरत नाहीत महाराज, कशीच भरत नाहीत, काय कळत काय काय खाते. तळे खाय, तळे तळे यांच्या गावाचं तळच खाल्लं म्हणले, म्हणजे पाणी तर नाही तळ्यात पण तळ झालंय, तळ्यात पाणी नाही म्हटलं. आणि तर काय तुम्ही तळ खाल्लं गावातलं, म्हणजे तळ पिऊनच टाकलं. अगस्तीला जे जमलं त्यांनी यांनी करून टाकलं, खाऊनच टाकलं महाराज. काय महाराज खाते. उत्तम चोर काय तुम्हाला, सोनं खाय, डबर खाय, मस्त काय काय खा. भंगार चोर म्हणजे सप्त्याच्या मंडपातलं चपला हान, पकवाजाचे गट्टेच घेऊन जाय, मायकावाल्याचं वायरच घेऊन जाय, कुणाची कणिकच घेऊन जाय, चप्पल, असे असे ना भंगार नाही. उत्तम चोर होते, उत्तम. इकडे बघा. आणि 24 चोर होते, नाथ महाराजांच्या वाड्यात गेले. षष्टी झाली काल, तुम्हाला 1 मिनिटात नाथ महाराजांचं ध्यानच आणून देतो मी तुम्हाला, ऐका. आणि मग ते 24 चोरांनी सोनं चोरलं. तर पहिल्या चोरानं 1 क्विंटलचं गाठोडं बांधलं. किती? 1 क्विंटल. कळतं ना 1 क्विंटल? कळतं. 1 क्विंटल बांध. शेजारच्यानं पाहिलं, याने 1 क्विंटल बांधलं, तर त्याच्यापेक्षा जास्त बांधलं, 2 क्विंटल. तिसऱ्यानं त्याच्यापेक्षा पुढं, चौथ्यानं त्याच्यापेक्षा पुढं. गाठोडी झाली, मोठाले, जास्त वजनाचं झाल्यामुळे एकाला उचला ना, दुसऱ्यानं असा हात लावला पहिल्याच्या डोक्यात, तिसऱ्यानं दुसरा, चौथ्यानं तिसरा, पाचव्यानं चौथा, 6व्यानं पाचवा, 7व्यानं 6. असं एकानं एकाला उचलून दिल्यामुळं 23 चोर निघून गेली. ती एकच चोर खाली राहिला, त्याला उचलून द्यायलाच कोणी राहिलं नाही. त्याने आवाज दिला, अरे तुम्ही चालले माझं, मला कोण उचलून देईल, शेवटचं गाठोडं इतक्या वजनाचं कसं करायचं. तेवढ्याच गडबडीत नाथ महाराजांना जाग आली. नाथ महाराजांनी वाड्याची कडी उघडली. नाथ महाराजांनी पाहिलं तेच. नाथ महाराज, राजा जाऊ दे त्यांना, मी उचलून देतो तुला. हा, तुमच्या पारनेर तालुक्यात एखादा असला सांगा, थांबतो 2-4 दिवस मुक्काम. काड्याच्या पेटीतली काडी देऊ शकत नाही बघा आपण. घरातलं सोनं चोरांच्या डोक्याला उचलून दिलं. सकल संता माझे राजा. हे काय ऐकता महाराज, नाथ महाराजांची सोन्याची वाड्याची श्रीमंती काय. मग द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी वाय हरे कावडी. 12 वर्ष पाणी भरलं, 36 वर्ष नाही बरं, किती वर्ष पाणी भरलं, 12 वर्ष पाणी भरलं. 12 वर्षानं नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. चंदन उगाळायचं काम आलं. चंदन, लई मोठे देव होते पूजेला, चंदन उगाळायचं. ऐका, ज्याला चंदन लावायचं तोच चंदन उगाळायचा. नीट ऐका जरा पुन्हा एकदा. चंदन ज्याला लावायचं तो चंदन उगाळायचं. चंदन देवाचं, लावायचं देवाला, उगाळणारा देव. पाणी देवाचं, पाणी कोण भरतोय, देव. 24 वर्ष निघून गेले. तुम्ही आता इथं कीर्तन ठेवलंय आपल्या इथं पाडईला, एवढा चांगला सप्ताह चाललाय, कधी 11:15 वाजले मलाच मिळ नाही, पहिलं चरण चाललंय, याच्यातच 11:15 वाजले, तुम्ही रंगून गेलात, कथा ऐकतात, प्रमाण ऐकतात, चाली ऐकतात, वा महाराज म्हणतात, एवढं चांगलं कीर्तन चाललं. मग आता तुम्ही मला सांगा, तुम्हाला खाली बसायला चटया टाकल्यात लोकांनी, किती सुंदर व्यवस्था केली. आता ते काम त्या श्रीखंड्याला दिलं. लोक कीर्तन ऐकायला आली, कथा ऐकायला आली, चटया टाकायच्या, आणि त्यांनी चटेवर नाही बसायचं, श्रीखंड्याने मागं पोत्यावर बसायचं. नाथ महाराज म्हणायचे, श्रीखंड्या या जगात एकच देव, म्हणायचं हो एकच, इथंच बसलेला आहे. काय नवले महाराज, ज्याची पोथी आहे तो चटया टाकतो, ज्याचं पाणी आहे तो पाणी भरतो, ज्याला चंदन लावायचं तो चंदन भरतो. निळोबाराय आपल्या जवळ आहे बरं. निळोबारायने वर्णन केलं हे. निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीतसे. दत्तप्रभू चोपदारकी करतात. कारण काय, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. महाराज 11:15 वाजले, तुमचं 11ला 5 मिनिटं वाजता थांबायचंय तुम्हाला. तुम्ही आम्हाला वचन दिलेलं आहे महाराज. 10 मिनिटं राहिले महाराज. देव साठवला. नाथ बाबा काय, जनाबाई काय, किती कथा सांगितल्या, पण असं साठवल्यावर काय झालं, सरली Hare
विठोबा रखुमाई टाळ वाजवा हात जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई 5 मिनिटं कुणी गडबड करू नका. आपले बरोबर 11ला अजून 10 मिनिटं बाकी. तुम्ही काळजीच करू नका. वेळेत संपेल. फक्त थोडं लक्ष देऊन ऐका. त्यांची सरली येरजार. ज्यांनी ज्यांनी देव साठवला हृदयामध्ये देश साठवला, धर्म साठवला, त्यांच्यासाठी हे वचन आहे. झाला सफल व्यापार. व्यापार कधी सफल होतो, येरझार कधी संपते, तर ज्यांनी देव साठवला, ज्यांनी धर्म साठवला, ज्यांनी हृदय मंदिरामध्ये देश साठवला. बघा, देव, देश आणि धर्म तिन्ही गोष्टी आहेत. बघा, छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र आहे. माझं परवा 14 तारखेला वडूला कीर्तन, वडू नावाचं जे गाव आहे तिथं माझं स्पेशल तरुणांनी कीर्तन ठेवलंय. ते कीर्तन याच्यासाठी आहे पोरांनो, ते तुम्हाला यूट्यूबला जिव्हाळा चॅनलला लाईव्ह पाहायला मिळेल. 2 तास संभाजी महाराजांचं चरित्र सांगायचंय. अंगावरची कातडी काढली पोरांनो, तरी सुद्धा जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. अंगाला मीठ लावलं जात होतं तरी सुद्धा जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता. सांगू द्या, जगदंब म्हणणारी जिभच तोडून टाकली पोरांनी, तरी सुद्धा 41 दिवस माझा राजा मनातून जगदंब म्हणत म्हणत प्राण देतो. आबासाहेब, ओ शिवाजी महाराज, ओ राजमाताजी, जाऊ बघा, तुमचा पोरगा कामी आला, तुमचा संभाजी कामी आला, तुमचा छावा कामी आला. 41 दिवस अशी जागाच नाही हो जिथून रक्त पडत नाही. पण प्राण देतो, पण धर्म सोडत नाही पोरांनो. आजही चौका चौकात संभाजी महाराजांचे पुतळे आहेत. हो, पिक्चर निघाले, चित्रपट निघाले. आपल्या मुलाचं नाव शंभू आहे महाराज. का ठेवलं जाते? त्यांची सरली रजा, त्यांचा व्यापार सफल झाला. देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी जगले महाराज. पोरांनो, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग, मुस्लिम सगळ्या समाजाला एकत्रित आणणारा एक राजा झाला. त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा. तानाजी कोंडाणा हवाय, मुरारबाजी पुरंदर हवाय, येसाजी सज्जनगड हवाय. जातो की राज, जातो की राज, जातो की राज. पोरं 400 तयार झाली. पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. राजेश्वराच्या मंदिरात उभी राहिली. हातातला गुलाल, हातातला बेलभंडार भगवान शंकराच्या पिंडीवरती फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हो दोन चार जण इमानदारीने म्हटले, तुम्ही काय पाकिस्तानातले का म्हटले नाही? त्याचं एकमेव कारण आहे, या धामण्यात तर थंड झालं काय काय ते नाही. डबल भूक लागली राव मला. शेवग्याची भाजी भाकरी पुढे गेली नाही मला. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, इतका सुंदर 25 वर्षाचा सप्ताह आहे, कधी वेळ गेला कळलं नाही. खूप चांगले ऐकणारे आहेत. एकदा 2 हात वर करा सगळ्यांनी, असे करा. करा मागचे उभे राहिलेले, अय यार तुम्ही मर्द आहेत ना, उभे राहिले टाळकरी, अय मर्द आहेत, करा करा, शाबाश. अय वाट्यावरली एक नाही, ती खाली ठेवा, ती पुष्पगुच्छ खाली ठेवा. 2 हा, फक्त ज्याला बटणं फिरायचे त्याचे राहू द्या, तुम्ही बाकीचे हात वर करा. ज्याचा हात वर आहे त्यांनी ओरिजिनल आहे तो आपल्या महाराष्ट्रात, ज्याचा नाही त्यांनी मला काय करायचं तुम्ही बघून घ्या. हात वर घ्या, हात वर घ्या. टाईट हात करा एकदम. वा काय सुंदर चित्र आहे रे पाडळीकर, वा वा वा. अभिमानानं सांगावं, पाडळीनं काय सुंदर सप्ताह केला. वा, हात वर करा, टाळी वाजू नका. आपल्या राष्ट्राला अभिवादन करा, आपल्या देशाला अभिवादन करा, आपल्या संतांना अभिवादन करा, माऊली, ज्ञानोबा, तुकोबा या सगळ्यांना अभिवादन करा. आणि हात ज्याचा वर आहे, माझी प्रार्थना आहे, हात ज्याचा वर आहे मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. टाळी नाही वाजवायची. खाली बसलेले सगळेजण जेवढ्या ताकदीनं म्हणता येईल तेवढ्या ताकदीनं म्हणा. मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी जय भवानी म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं जय शिवाजी म्हणा. मी शिवाजी महाराज की म्हणतो, तुम्ही जय म्हणा. असा आवाज काढा, कळू द्या महाराष्ट्राला काय सप्ताह चाललाय. पाडळी तर्फे कानूरला बोला, हो रो हो रो हो रो हो रो
जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की घ्या घ्या खाली घ्या. वाह, काय रेंज आली बघा. आता असं खवळलं पाहिजे, जरा रक्त तापलं पाहिजे आपलं. एक एक मावळा गड आणायचा, गडाची संख्या 100 झाली. एक एक मावळा म्हणायचा राज मी जातो राज. तानाजी गेला, कोंडाजी गेला, मुरारबाजी गेला, शिवानावी गेला, प्रतापराव गुजर, बाजी प्रभूता म्हणायचा राज लाख मारावे लाख, लाखाचा पोशिंदा जगावा. तानाजी म्हणायचं राजा आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायवाचं. या सगळ्या मावळ्यांनी म्हणावं त्यांची सरली एरझार. देशासाठी जगले, धर्मासाठी जगले, झाला सफल व्यापार. नाशिक जिल्हा आहे पोरांनो. नाशिक जिल्ह्यामध्ये एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे. त्या शिंदेवाडीला दरवर्षी माझं 11 तारखेला कीर्तन असतं बरं का. 11व्या महिन्यात 11 तारखेला फिक्स कीर्तन असतं. ते कीर्तन एका शहीद जवानाचं आहे. यूट्यूबला नाव टाकलं की येतं धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. खूप लोकांनी ऐकलंय. इथून हात नाही बघा त्या बापाला. असा तुटलेल्या हाताचा बाप आहे संपत महाराज. आणि तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. पोरगा 8वी 9वी 10वी पास झाला. 12वीला महाराष्ट्र राज्यातून त्या पहिला नंबर आला त्याचा. आणि तो पोरगा मिलिटरीमध्ये नोकरीला लागला. तर त्याला पत्र आलं, संदेश आला की तुम्ही सैनिक होत आहात, देशाच्या सेवेचं काम करा. त्याला वाटलं हे पत्र जर मी पास केलं आणि मी जर जेव्हा लढायला गेलो, माझ्या छातीवर जर गोळी गेली तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का. तर त्या पोरानं ते पत्र झाकून ठेवलं. 4 दिवसानं ते पत्र त्याच्या बापाला माहिती झालं. अपंग हाताचा बाप म्हटला ए का जात नाही सीमेवर, का रे बाबा ड्युटी करत नाही. पोरगा म्हटलं बाबा मी जर सीमेवर गेलो, लढता लढता जर माझ्या छातीवर गोळी गेली तर मी काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरी करायची. त्यापेक्षा लग्न करतो बाबा, काहीतरी उद्योग करतो, तुमचा संसार चालवतो. काय बाप आहे महाराज. बाप म्हटला अरे तानाजी घाबरला असतं तर कोणाला मिळालं नसतं, मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता, येसाजी घाबरला तर सज्जनगड मिळाला नसता, शिवाजी राजा घाबरला असता तर स्वराज्य मिळालं नसतं, शंभूबाळ घाबरला असता तर धर्म टिकला नसता. जा जा, उद्या जरी शहीद झाला तर तुझा बाप मरेपर्यंत अपंग हातानं भाकरी करेल. काय बाप आहे. पोरगा सीमेवरती निघून गेला. ही सत्य घटना आहे. पोरगा 2010 साली गेला होता पोरांनो. 11, 12, 13, 14 आणि 15 5 वर्ष देशाची सेवा केली. कॅप्टन झाला तो. व त्याच्या हाताखाली मेजर झाला. 200-400 पोरं त्याच्या हाताखाली आली. 2-3 मेडल त्याच्या छातीला लागली. आणि 2015 साली आमच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक गिरी महाराज आहेत, पुरी म्हणतो आम्ही त्यांना, पुरी महाराज. त्या पुरी महाराजांची एक मुलगी यशोदा नावाची त्याला देण्यात आली. थाटात लग्न झालं आणि एका वर्षानं 2016, 17 आणि 18 असा 3 वर्षाचा संसार झाला. आणि 2018 साली त्या यशोदेला त्या केशव गोसावीपासून 9 महिन्याचं बाळ आहे. आता मला बाळ होणार आहे म्हणून 9वा महिना लागला होता. आणि तो बाप तिला माहेरी न्यायला आला होता. बाप न्यायला माहेरी आला होता. थोडासा प्रसंग डोळ्यासमोर आणा. तिला बाळ होणार आहे म्हणून ती आता माहेरी निघणार होती. आणि त्या दिवशी रात्री आपल्या देशाचं रक्षण करत असताना काही दहशतवाद्याचा हल्ला झाला म्हणून आपले जवान पुढे सरकले. सपासप गोळ्या जात होत्या, इकडच्या तिकडं तिकडच्या इकडं. या गोळ्या झाडाझाडतीमध्ये 2 गोळ्या सपसप करत त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या पोरांनी. आपल्या देशासाठी मुजरा करून त्या पोरानं दिवा ठेवला. शहीद झाला होतो बाळ. तारीख होती 11/11/2018. भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली. विमानानं दिल्लीला, दिल्लीवरनं पुण्याला, पुण्यावरनं आपल्या हायवेनं आपल्या धावत नगर हायवे ती बॉडी नाशिकला पोहोचली. रात्रीचे 10-11 वाजले होते. गाव बंद होतं. 50,000 लोक गावात आले. काही मेळ नव्हता. ज्यावेळेला ॲम्ब्युलन्सचा आवाज गावामध्ये आला, अपंग हाताच्या बापामध्ये मनामध्ये थरथर झालं. धावतच बाप गावात जाऊन पाहतो तर एवढी गर्दी कशासाठी असेल. वैरी चिंतित नाही ते मन चितायला लागलं, देवा असं झालेलं नसावं. बंद बॉडी आली, बंद बॉडी. बापानं झेंडा सरकवला संपत. बायको गेली तेव्हा रडला नव्हता, हात भाकरी करताना रडला नव्हता. पण एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शय्येवरती पाहिला. दुभंगली धरणी माता
फाटले आकाश कधी भेटणार माझा बाळ सखा गालावरून हात फिरवुनी यशोदा पोटाशी धरते. सगळं गाव रडायला लागलं, तालुका रडायला लागला, जिल्हा रडायला लागला, संपूर्ण नाशिक रडत होतं. महाराज 11 तारीख होती, 2018 साल होतं. एक अपंग हाताच्या बापाचा आधार गेला होता, धावतच बायको गेली हो पाहायला. नवऱ्याचं पाहिला चेहरा तर बेशुद्ध झाली हो ती पोरगी. तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं माझ्या बहिणींनो, तर 6 दिवसानं तिला शुद्ध आली आणि 6व्या दिवशी शुद्धीवर आली तर तिला मुलगी झाली. एक बाळ हातामध्ये पडलं, कुंकुमात राहून गेलं. अपंग हाताचा सासरा पदरामध्ये पडला. 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26 अशी 6 वर्ष पूर्ण झाली. आता 7व्या वर्षाचं कीर्तन आहे. मला सख्खी बहीण दिली नाही देवानं, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही. मला एकच बहीण आहे, ती यशोदा नावाची माझी बहीण आहे. मी तिला बहीण केली. सख्ख्या बहिणीपेक्षा जास्त प्रेम करतो त्या मुलीवर मी. तिच्या मुलीचं लग्न मी लावून देणार आहे. मी मामा आहे त्या मुलीचा. अभिमानानं सांगतो पोरांना तुम्हाला. दरवर्षी माझ्या घरी भाऊबीज करते ती माझी, मला राखी बांधते. सख्ख्या भावापेक्षाही जास्त प्रेम करते. 5 वर्षानंतर मी तिला म्हटलं, बाई तुझं आपण लग्न करू. मी 25,000 50,000 घेऊन जातो तिला, कधीही देतो तिला. मला राहवत नाही बाबा. गेलो की मी तिला पैसे देतो. ती म्हणते नको मला हे पैसे तुमचे बाबा. मी तिला म्हटलं तू सुंदर आहे दिसायला, आपण लग्न करू तुझं दुसरं. ती मुलगी म्हणते बाबा माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना माझ्या नवऱ्यानं मला वचन दिलं होतं, बघ माझा बाप अपंग आहे, मी जर उद्या शहीद झालो तर माझ्या बापाचा सांभाळ करशील ना. तर मी सुद्धा वचन दिलं तर मालक, तुम्ही जर देशासाठी शहीद झालात तर तुमची ही पत्नी कधी दुसरं लग्न करणार नाही. तुमच्या पाठीमागं तुमचा संसार चालेल. काय आश्चर्य आहे महाराज, काय नवल गऱ्या. अशा खूप कथा आहेत आपल्या इथं. सौरभ आवटी नावाचा पोरगा शहीद झाला तुमच्या राळेगण सिद्धीचा बर्फामध्ये अडकला महाराज पोरगा. खांद्यापर्यंत बर्फ आला, पोटापर्यंत आला, डोक्यापर्यंत आला. अरे 35, 24, 25 वर्षाचा पोरगा बर्फामध्ये लढता मित्राची मदत करता 15 दिवस त्याची बॉडी सापडली नाही रे. बर्फामध्ये शरीर थकून श्वासोश्वास थकला महाराज. त्याचा हात कापावा लागला. पोरांनो छाती आपल्यासाठी महाराज, आपल्यासाठी रे. आपण किती आनंदात आहेत, थाटात आहेत, पण ते जर बाजूला झाली ना पोरं तर आपण सप्ताह करू शकत नाही. म्हणून कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. ऐ मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. किती म्हणता येईल आपल्याला. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो फिर अपनी लाश बिछा दी. अरे देशासाठी आधी माझ्या छातीवर गोळी झाड आणि मग माझ्या भारताकडे वाकडा नजरेनं बघ म्हणणारा जवान. त्या पोरानं म्हणावं संतत महाराज, झाला सफल व्यापार. देशासाठी, धर्मासाठी, देवासाठी जर तुम्ही साठवत असाल तर साठविला हरी जी हृदय मंदिरी, त्यांची सरली रजार. झाला सफल व्यापार. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज महाराज तुम्ही अधिकार मी आपला महाराज महाराज तुम्ही सिद्ध. तुकाराम देव तुकाराम, तुकाराम तुकाराम. कुंडलिक वरद विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. एक 5 मिनिटं सर्वांनी शांत राहा. आजच्या या आपल्या अखंड हरिनाम सप्ताहातील आजची ही 6वी कीर्तन सेवा हरिभक्त परायण
अक्रूर महाराज साखरे यांनी आपल्या वाणीतून उत्कृष्ट असं कीर्तन या ठिकाणी केलेलं आहे। आज ज्यांची कीर्तन पुष्प आणि महाप्रसादाची पंगत होती दिवसभर, यांच्या वतीने हे कीर्तन पुष्प या ठिकाणी ठेवलं होतं। या सर्व दावभट मळा ते काळे वस्तीपर्यंतच्या सर्व कुटुंबाचं मनापासून कौतुक करतो आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांना या ठिकाणी धन्यवाद देतो। या ठिकाणी उद्या जालिंदर सुंबे यांच्या वस्तीपासून तर कुरकुटे वस्तीपर्यंतच्या सर्व कुटुंबाच्या वतीनं महाप्रसाद आणि कीर्तन पुष्प, उद्याचं कीर्तन पुष्प हरिभक्त परायण समाधान महाराज शर्मा यांचा आहे। उद्या सकाळचा नाश्ता या ठिकाणी जयसिंग दावभट यांचा आहे। दुपारची पंगत भीमसेन गायकवाड यांची आहे। सुरुवातीला या ठिकाणी महाराजांचा सन्मान होईल, तोपर्यंत कुणीही उठू नका आणि महाराजांचा सन्मान करण्याकरता या ठिकाणी मिलिंद पाटील वा सुंबे, राजू पांडुरंग दावभट आणि संकेत आभव सुंबे यांनी ताबडतोब या ठिकाणी यायचं आहे। चला खरोखर अगदी या रौप्य उत्सवामध्ये सर्व ग्रामस्थांनी अगदी मनापासून सहकार्य केलं, म्हणून हा एवढा मोठा उत्सव महाराज या ठिकाणी आम्ही आयोजित करू शकलो। सर्व ग्रामस्थांचं मनापासून कौतुक केलं पाहिजे आणि म्हणून आपल्यासारखे एवढे मोठे रत्न या ठिकाणी ग्रामस्थांच्या सहकार्याने आणता आले। पुन्हा एकदा आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी हरिभक्त परायण दळवे महाराज यांचा या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांनी आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे। चला तसेच महाराजांचे सारथी की ज्यांनी गणेश महाराज या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचा या ठिकाणी श्रीफळ देऊन सन्मान करण्यात येत आहे। राहुल एक रनर घ्या या। खूप वेळ झालेला आहे, परंतु मी फक्त 2 मिनिट घेणार आहे। लाईव्ह बंद करा आता, कारण प्रवचन कीर्तन हे संपलं आहे ना। बोलू शकतो का सगळ्यांची